राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विचारविनिमय करून पक्षाकडे काही नावं पाठवण्यात आलेली होती। त्यापैकी वरिष्ठांकडून पक्ष संघटनेला कळवण्यात आले की पक्ष संघटनेमध्ये काम करणारे युवकांमध्ये काम करणारे राकेश कामटेंचं एक नाव त्यांनी पाठवलं आहे आणि त्याचबरोबर एक अनुभवी सभागृहामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचं नाव पक्षाकडून निवडण्यात आलेलं आहे। पक्षाला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की संघटनेमध्ये जी लोक काम करतील त्यांनासुद्धा या ठिकाणी पुढल्या कालावधीमध्ये जसं आता राकेश कामठेंना संधी दिलेली आहे तशाच पद्धतीची संधी पुढल्या कालावधीमध्ये पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करणाऱ्यांना देण्यात येतील। त्यामध्ये ही निवड ही 20 महिन्यांकरता पक्षाने निश्चित केलेली आहे। 20 महिन्यांनंतर पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे अशाबाबतची एक भूमिका पक्षाने या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता पक्षाचे अध्यक्ष सुनील टिंगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण उमेदवारांचे फॉर्म त्या ठिकाणी भरायला जाणार आहोत। तुम्ही दत्तात्रय धनकवडे यांना संधी दिलेली आहे जे पराभूत झालेले होते। आता इतर कार्यकर्ते किंवा इतर पदाधिकारी पक्षामध्ये नव्हते का इच्छुक? एकूण किती जण तुमच्या पक्षामध्ये इच्छुक होते? 2 आमच्याकडे जवळपास 101 लोकांची आमच्याकडे मागणी आलेली होती। त्यामध्ये निवडणूक लढवलेले जवळपास निम्मी लोक होती। काही लोकांना त्या ठिकाणी इतर पक्षातून सुद्धा निवडणूक लढवल्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितलेली होती आणि पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी मागितलेली होती। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये अनुभव असलेले फक्त मी स्वतः एक आहे आणि आमचे बाबूराव चांदरे असे 2 जण आहेत। पक्ष संघटनेची भूमिका ह्या ठिकाणी सभागृहामध्ये व्यवस्थित मांडण्याकरता एक सिनियर सभासदाची ज्याचा याबाबतचा अनुभव आहे अशांची पक्षाला गरज वाटली म्हणून त्यांनी दत्तात्रय धनकवडे यांचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पक्ष संघटनेमध्ये जे काम करणारे सहकारी आहेत जे सातत्याने संघटनेच्या कामामध्ये मदत करत असतात अशी भूमिका घेणारे राकेश कामटे यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली।